महाराष्ट्रामध्ये सामाजिक काम करणाऱ्या संस्थांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची फार मोठी परंपरा आहे। याच परंपरेनुसार आजही महाराष्ट्रातल्या विविध गावांमधून वस्त्यांमधून सामाजिक कार्यकर्ते आपल्या क्षमतांनुसार सामाजिक प्रश्नांना उत्तर शोधत समाजामध्ये विविध प्रकारची कामं करत आहेत। याच तरुण कार्यकर्त्यांना सामाजिक कामाच्या विविध संधी उपलब्ध करून देऊन त्यांना बळ देण्याकरता अनुलोम संस्थेनं महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम कार्यान्वित केले। आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, स्वच्छता, उद्योजकता, सुरक्षा, ऐतिहासिक वास्तूंचा जीर्णोद्धार इत्यादी उपक्रमांमध्ये अनुलोम कार्यरत आहे। हे सामाजिक उपक्रम घडण्यासाठी आपले जे जनसेवक आहेत ते रोज आपल्या जनतेला भेटतात, जनतेबरोबर संवाद करतात, त्यांच्या गरजा काय ते समजून घेतात, त्याच्यावरती सोल्युशन काय हे सुद्धा उपलब्ध असतं आणि ते लोकांच्या सहभागानेच आपण सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यातनं एक सामाजिक उपक्रमांची एक शृंखला उभी राहिली आणि गेल्या 2 वर्षात अतिशय चांगले सामाजिक उपक्रम महाराष्ट्रात घडले। आरोग्य, महाराष्ट्रातील विविध गावांमधून वस्त्यांमधून अनुलोमने अनेक ठिकाणी जसं की कलिना, कुर्ला, वांद्रे इथे आरोग्य चिकित्सा शिबिर, सावखेडा पाचोरा इथे मोतीबिंदू चिकित्सा शिबिर, क्षयरोग चिकित्सा शिबिर, रक्तदान, दंत चिकित्सा शिबिर, मौखिक आरोग्य तपासणी यासारखी शिबिरं आयोजित केली। त्याचबरोबर अवयवदान विषयक मार्गदर्शन, रस्त्यावरील निराधार माणसांची स्वच्छता, वाडेगाव पाचोरा इथे ज्येष्ठ नागरिकांची शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी, गरोदर माता तपासणी असे उपक्रम समर्थपणे राबवले आहेत। यामध्ये विशेष नोंद घेण्यासारखा उपक्रम म्हणजे भिवंडी इथे अनुलोमच्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयात शीतशवपेटी उपलब्ध करून देण्यात आली। यामुळे मृतदेह 2 ते 3 दिवस या शीतशवपेटीत जतन करून ठेवता येऊ शकतो। दुसरा उल्लेखनीय उपक्रम हा ठाण्याच्या मनोरुग्णालयात करण्यात आला। समाजातल्या विविध स्तरांपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते। या उपक्रमात मनोरुग्णालयात भरती झालेल्या सर्व रुग्णांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्र बनवून देण्यासाठी आणि त्यांचं बँकेत बचत खातं उघडून देण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन केलं होतं। आणि त्यायोगे आज मनोरुग्णालयातील 1,500 पेशंट्सना आधार कार्ड काढून द्यायचं काम सुरू आहे। तसंच मुंबईमध्ये नागरी सुविधा देण्याच्या दृष्टीने आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र सुलभतेनं मिळण्यासाठी कॅम्प घेण्यात आले। शिक्षण, समाजातल्या उपेक्षित घटकांमध्ये शिक्षणाविषयी आस्था निर्माण व्हावी यावर अनुलोमचा विशेष भर आहे। या अंतर्गत बाल वाचनालय सुरू करणे, शालेय साहित्याचं वाटप करणे, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कलेढोण, माढा इथे अभ्यासिका उपलब्ध करून देणे, इचलकरंजी, हातकणंगले, वाई सातारा, मुंबई, अंधेरी येथील वर्सोवा, नागपूर जिल्ह्यातील कामठी इथल्या जुन्या सायकली गोळा करून त्या दुरुस्त करून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवणे, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना इतर शालेय विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य गोळा करून त्याचं वाटप करणे, शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध करून त्याद्वारे ई लर्निंगची सेवा पुरवणे असे उपक्रम अनुलोमने यशस्वीरित्या राबवले। या सर्वांमध्ये विशेष वाखाणण्याजोगा उपक्रम हा भिल्ल समाजातील खडी यंत्रावर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी रविवारी विशेष अभ्यास वर्ग आयोजित केले गेले। ठाण्याला आमचे काही जनसेवक फिरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की एका पाड्यावरती चपला नाहीयेत मुलांच्या पायामध्ये। त्यांनी सोशल मीडियावरून एक जनजागृती मोहीम केली आणि अचानक 100-200 चपलांचे जोड मिळवण्यामध्ये ते यशस्वी झाले। त्या मुलांना चपलांचे जोड मिळाले। पर्यावरण, पर्यावरणाच्या अंतर्गत पीओपी न वापरता शिरूर, चाकण इथे मातीचे किल्ले बांधण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली। कोरेगाव, कराड इथल्या झाडांना वृक्ष संरक्षणाच्या जाळ्या बसवण्यात आल्या। त्याचबरोबर सीड बॉलचं वाटप, मातीच्या बंधाऱ्याची बांधणी, घुगेवाडी इथे पाण्याची टाकी बसवणे, अचलपूर इथे जलशुद्धीकरण प्लांट बसवणे असे विविध उपक्रम सुद्धा हाती घेतले गेले। डोंबिवली इथल्या आरटीओच्या जमिनीवर
मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमात स्थानिक लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला गेला. जालना इथे उद्यान सुशोभीकरण करून लोकांना विरंगुळ्यासाठी एक हक्काची जागा मिळाली. यातीलच विशेष उपक्रमामध्ये औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा कचऱ्याची समस्या उग्र झाली तेव्हा ती समस्या जनसहभागातून सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अनुलोमची नोडल एजन्सी म्हणून निवड केली. अनुलोमच्या मदतीने आज कचऱ्याच्या बाबत औरंगाबादमध्ये विविध वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि त्यातून औरंगाबाद शहराची कचरामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. स्वच्छ भारत, माननीय पंतप्रधानांचं स्वच्छ भारताचं स्वप्न साकार करण्यामध्ये अनुलोम आपला खारीचा वाटा उचलत आहे. या उपक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातल्या वैनगंगा नदीवरील अस्थि विसर्जन घाट आणि स्मशानभूमी स्वच्छता अभियान, जालना इथल्या शाळेमध्ये शौचालय बांधले, मुंबईमध्ये आटपाटी खानापूर इथे, नांदेड मधल्या सोनखेडमध्ये ग्रामस्वच्छता अभियान हाती घेण्यात आलं. दिवाळीच्या दिवसात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वस्तीमध्ये कर्मचाऱ्यांना नवीन कपडे आणि फराळाचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर मुंबई चेंबूर इथे प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी लोकांना कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. या कापडी पिशव्या स्थानिक लोकांकडूनच शिवून घेण्यात आल्या. मुंब्रा येथील दफनभूमी बरीच वर्ष दुर्लक्षित राहिली होती. तिथे गवत वाढलं होतं. मग अनुलोमचे सहकारी कामाला लागले. इतर संस्थांच्या लोकांना बोलवलं आणि दफनभूमीची स्वच्छता सुरू झाली. गवत काडी कचरा काढला गेला, पाण्याची सोय केली गेली, बसायला बाक आले आणि जनतेने यासाठी अनुलोमला मोठा दुवा दिला. उद्योजकता, महाराष्ट्राचं औद्योगिकीकरण काही शहरांच्या वेशीवरच अडकलं आहे. ही उद्योजकता तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरं अनुलोम तर्फे आयोजित करण्यात आली. या अंतर्गत रेशीम शेती मार्गदर्शन शिबिर, अकोला इथे महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण, उद्योजकता प्रशिक्षण मेळावा, चिंचवड इथे मसाला बनवण्याचं प्रशिक्षण, हातकणंगले इथे फिनेल उत्पादन प्रशिक्षण, चिंचवड येथील उद्योजकता मेळावा, गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण, शेळी कोंबडी पालन प्रशिक्षण, खेकडा पालन प्रशिक्षण, विदर्भात घोटीग्राम इथे कंपोस्ट खत निर्मिती प्रशिक्षण, सामूहिक शेती प्रशिक्षण आणि शिवणकामाचं प्रशिक्षण असे कार्यक्रम झाले. अनुलोमच्या प्रयत्नातून रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे गाव हे आता गांडूळ खताचं गाव म्हणून प्रसिद्धीला आलं आहे. मग आपण ह्या उपक्रमशील शेतकऱ्यांना निवडलं आणि त्यांना केरळमध्ये पर्यटनासाठी घेऊन गेलो. पण हे पर्यटन होतं शैक्षणिक पर्यटन, कृषी पर्यटन, ज्यातून त्यांना कृषीविषयक इतर माहिती मिळाली. सुरक्षा, वाहतूक सुरक्षेविषयी अनास्था आणि त्यामुळे होणारे अपघात हा एक अत्यंत चिंतेचा विषय आहे. याची जाणीव ठेवून अनुलोमने अनेक रस्ते सुरक्षा विषयक उपक्रम हाती घेतले. यामध्ये कोल्हापूर आणि वर्धा भागात रस्त्यावरती रिफ्लेक्टर लावणे, चिंचोळी पाडा इथे हेल्मेटचं वाटप, तसंच सांगली आणि जत भागात रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले. गडचिरोली मधील अहेरी ते सिरोंचा इथले स्पीड ब्रेकर रंगवले. इस्लामपूर तसंच चिंचणी, पलूस, कडेगाव इथल्या ऊस वाहक वाहनांना रिफ्लेक्टर लावले गेले. इतर काही सामाजिक कामात चौक ते कर्जत या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम जनसहभागातून झालं. मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्नांचा एक भाग म्हणून अनुलोम तर्फे जाणूया स्पर्शाची भाषा या कार्यक्रमाचं लुंकड कन्याशाळा जळगाव इथे आयोजन केलं गेलं. 3400 विद्यार्थिनींना या कार्यक्रमाअंतर्गत योग्य अयोग्य स्पर्श कसा ओळखावा या संबंधी मार्गदर्शन केलं गेलं. पुरातन मंदिरं आणि किल्ल्यांचा जीर्णोद्धार, पुणे विभागातील रायगड जिल्ह्यातल्या वाजेगाव इथल्या दुर्लक्षित अशा गावदेवीच्या 1800 वर्ष जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे आज भक्तांच्या वावराने हे मंदिर चैतन्यानं उजळून निघालं आहे. घोडबंदर किल्ला हा देखील असाच एक उपेक्षित दुर्लक्षित किल्ला. अनुलोमच्या माध्यमातून या किल्ल्यावर अश्वमेध घोडबंदर फेस्टिवल आयोजित करण्यात आला. या फेस्टिवल मध्ये ड्रॉइंग, स्केचिंग, फोक डान्स, फोटोग्राफी, ड्रम सर्कल,
पोवाडा सादरीकरण, वक्तृत्व स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना आणि विविध वयोगटातल्या लोकांना किल्ल्याकडे आकर्षित केलं गेलं. आणि आता आम्हाला असं वाटतं की अनेक वर्ष पुढे हा उपक्रम चालू राहील आणि त्यातून घोडबंदर किल्ल्याचं पुनरुज्जीवन होईल. अनुलोमच्या सर्व जनसेवक आणि सामान्य जनतेच्या सहकार्यातून अल्पावधीतच असे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. या प्रयत्नांमध्ये अनुलोमने अतिशय मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे, स्वयंसेवकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. एक मिशन म्हणून संपूर्ण टीम काम करते आहे. आपण सारेच या योजनांचे ब्रँड अँबॅसेडर आहात. भविष्यात सुद्धा अनुलोम विविध योजनांमध्ये अशीच दमदार कामगिरी करेल यात मला शंका नाही. आपल्या सर्व उपक्रमांना माझ्या शुभेच्छा आहेतच. आमच्यासाठी तर ही एक सुरुवात आहे. समाजातल्या शेवटच्या उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकापर्यंत पोहोचून त्याच्या चेहऱ्यावर सुखाचं, समाधानाचं हास्य फुलवणं हेच आमचं उद्दिष्ट आहे.